नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय आपलं YouTube प्लॅटफॉर्म वरती। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, पदोन्नती बाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या हाती आलेली आहे। शिक्षण विभागातर्फे एक प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं आहे की ज्यामध्ये विविध कर्मचारी आहेत जे पदोन्नती घेणार आहेत अशा कर्मचाऱ्यांची एक यादी प्रसिद्ध केलेली आहे। काय माहिती दिलेली आहे त्या यादी थ्रू आणि कोणते अपडेट आपल्या हाती आलेले आहेत यावरून आपल्याला पुढच्या काही कारवाई संदर्भात काही माहिती मिळते का या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत, जेणेकरून या संपूर्ण माहितीचा पुढे जाऊन त्यांना उपयोग होणार आहे। आता पदोन्नतीचा विषय आला म्हणजे जर आपल्याला माहिती अनिवार्य केलेली टीईटी जी सेवेत असणारे शिक्षक वर्ग आणि सेवेत जाण्याची इच्छा बाळगणारे शिक्षक वर्गांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा टीईटी विषय आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण घेऊन आलेलो आहोत अत्यंत दर्जेदार बॅच महागुरु 1.0 बॅच की ज्यामध्ये मार्गदर्शन लाभणार आहे बाळासाहेब शिंदे सर, ज्यांचे महत्त्वपूर्ण 2 विषय मराठी आणि इंग्रजी परिपूर्ण अशी तयारी अगदी आउट ऑफ मार्ग पाडण्यापर्यंतची असणारी शाश्वती आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक लाभणार आहेत। त्यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवातून अनेक शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग ज्यांचं ही पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि पुढे शिक्षक बनण्याचं स्वप्न देखील साकार झाले। अगदी तंतोतंत 30 टीम तुम्हाला लाभत आहे म्हणजे परिपूर्ण तयारी। बॅचची डिटेल स्क्रीन वरती आहेत, अत्यंत माफक दरामध्ये आहेत। ही बॅच जी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडण्यासारखी आहे। बाकी बॅचची सर्व डिटेल दिलेली आहेत, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला बॅचची डिटेल जाणून घ्यायची आहेत। अगदी सेवेत असणाऱ्या शिक्षकांवर्गांसाठी म्हणजे रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी आपण गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केले, त्याचेही संपूर्ण डिटेल अगदी सेम वेने आपण इथे दिलेले आहेत। कॉन्टॅक्ट नंबर आहे, करायचंय काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे, संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायची किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिलेली आहे, पहिल्यांदा ते ऍप इन्स्टॉल करायचंय आणि प्रोसेस जी सांगितलेली आहे त्या पद्धतीने त्या ऍप मधून ती बॅच परचेस करायची। लवकरात लवकर बॅच जॉईन करा जेणेकरून नुकतीच जी जून जुलै महिन्यामध्ये होणारी टीईटी आहे त्यामध्ये पात्रता धारण करण्याचं तुमचं स्वप्न साकार करा आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून जी अनिवार्य असणारी टीईटी त्याची जी काही तुमच्या मनामध्ये असणारी भीती आहे ती दूर करा। 100% तुम्ही पात्रता धारण करणार आहात। आलेली अपडेट विषयी माहिती जाणून घेणार आहोत। कोणत्या शिक्षण विभाग जिल्हा परिषदेमार्फत ही माहिती आली ते पण बघूयात। जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक विभागाची ही माहिती आहे। त्याद्वारे आजचीच तारीख आहे अहिल्यानगर दिनांक 1/3/2026 ची प्रति गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व म्हणजे जेवढ्या काही पंचायत समिती आहेत त्यांना सर्वांना हे त्यांच्यासाठी हे असणारे प्रसिद्धीपत्रक। विषय काय आहे? विस्तार अधिकारी, बरोबर, जे शिक्षण विभागातले विस्तार अधिकारी असू द्यात, केंद्र प्रमुख असू द्यात, त्यानंतर समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक या संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदोन्नतीसाठी तात्पुरती यादी म्हणजेच एक तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आलेली। तात्पुरती का त्याचं पण आपण कारण इथं जाणून घेणार आहोत या पत्रकामध्ये। उपरोक्त विषयान्वये विस्तार अधिकारी शिक्षण समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक या संवर्गातील कर्मचाऱ्यांची सन 2025-26 पदोन्नतीसाठी एप्रिल 21/1/2026 च्या पत्राने आपले कार्यालयाकडून विविध नमुन्यातील विविध प्रपत्रातील माहिती व पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या दस्ताऐवजांसह प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। तारीख कधीची 21/1/2026। त्या संदर्भात याच्याही अगोदर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये माहिती दिली होती, कोणकोणती माहिती मागवली जात आहे त्या संदर्भात। तसेच वेळोवेळी सक्षम व्हीसी द्वारे लेखी पत्राद्वारे कळवण्यात आली देखील, म्हणजे ही माहिती आधी पाठपुरावा केलेला आहे त्याची ही पुढची पायरी आहे। त्यानुसार आपल्या कार्यालयाकडून पदोन्नती कामी विविध प्रपत्रातील माहिती व सदरची माहिती अचूक व बरोबर असल्याने प्रमाणपत्र इकडेच प्राप्त झाले आहे, म्हणजे ती पडताळणी ही झाली होती ते अचूक आहे हे पण। त्यानुसार म्हणजे ही माहिती सगळी त्याची पडताळणी झाली आणि त्याद्वारेच ही एक प्रकारची
तात्पुरती यादी प्रसिद्ध केलेली आहे की ज्यांना पदोन्नती आता दिली जात आहे. शिक्षक संवर्ग कर्मचाऱ्यांची संवर्ग निहाय विस्तार अधिकारी समूह साधन केंद्र केंद्र प्रमुख मुख्याध्यापक पदोन्नती संदर्भात तात्पुरती यादी देण्याबाबत आहे. सदर यादी संबंधित कर्मचारी यांचे निदर्शनास आणून देऊन त्याबाबत काही हरकती असतील, निवेदन असेल, सूचना असतील तर त्या संबंधी लेखी अभिप्राय प्राप्त करून घेऊन प्राप्त हरकतीनुसार मूळ सेवा पुस्तकावरून कार्यालयीन अभिलेखावरून पडताळणी करावी व आपल्या अभिप्रायासह हरकती कधीपर्यंत हरकती तुम्हाला कारण तात्पुरती आहे, तात्पुरत्या यादीवरती काही हरकती घेतल्या जातील 5/3/2026 पर्यंत आणि अंतिम यादी की जी पदोन्नतीसाठी असणार आहे त्या जिल्हा परिषदेची सगळी यादी प्रसिद्ध केली जाईल. सक्षम सादर करण्यात यावे. तसेच सदर हरकतीबाबत आवश्यक पुराव्यांचे दस्तऐवज त्यावर ग.श.अ. यांचे स्वस्पष्ट अभिप्राय या कार्यालयाकडे सादर करावे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं सुरू होतोय. सदर माहितीमध्ये सीटीटी अथवा टीईटी उत्तीर्ण कर्मचारी यांच्या पदोन्नतीसाठी यादी आपण सादर केल्याच्या माहितीवरून केली आहे. आपण सादर केलेल्या माहितीमध्ये पदोन्नतीसाठी पात्र असून सुद्धा एखाद्या कर्मचाऱ्याचे नाव सदर यादीमध्ये समाविष्ट करणे राहिले असल्यास अंतिम यादीमध्ये ते काही बाबी अडवल्यास त्या म्हणजे कर्मचाऱ्याची यादी त्याच्यामध्ये अंतिम यादीमध्ये समाविष्ट केली जाईल. आता त्या सोबत काय काय दिलं गेलेलं आहे. सोबत पदोन्नतीसाठीची तात्पुरती यादी, विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी 2 वर्ग 3 श्रेणी 3 वर्ग 3 यांची यादी आहे आणि म्हणजे मुख्याध्यापक या संपूर्ण यादीमध्ये याचा समावेश केलाय. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या या ठिकाणी होता की जे जे काही शिक्षक वर्ग आहेत, आता ह्या आपल्याला माहिती आहे की पदोन्नतीच्या खूप साऱ्या प्रस्ताव जे विभागाकडे आले गेले होते, पण त्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि त्यानुरूप त्यांना त्या पदोन्नतीमध्ये जी काही आवश्यक कागदपत्रे त्या कागदपत्रामध्ये पात्रता हा सर्वात महत्वाचा असा निकष, म्हणजे बाकीच्या तर आहेच आहे पदोन्नतीसाठी आवश्यक ज्या आतापर्यंत आवश्यक असणारी कागदपत्र म्हणजे इथून मागे ज्यांना पदोन्नती दिली आहे ती कागदपत्र तर आवश्यक आहेच आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सीटीटी असेल पात्रता, कारण आपल्याला माहिती आहे मागच्या 2-3 महिन्याखाली सीटीटी एक्झाम तर नुकतेच त्याचा निकाल तर येतच आहे आणि त्याचबरोबर मागे जी नोव्हेंबर महिन्यामध्ये पार केलेली टीईटी जी संपन्न झालेली टीईटी, आता या परीक्षेमध्ये अनेक शिक्षक वर्ग पेपरला बसले होते आणि त्यातले बरेचसे पासही झालेले पात्र झालेले आहेत. आता साहजिकच आहे त्यांचा हा प्रस्ताव त्यामध्ये जे शिक्षक वर्ग आहेत ज्यांनीही पात्रता धारण केलेली आहे हा त्यामध्ये पदोन्नतीमध्ये त्यांचा विचार ऑब्विसली केला जाईल आणि त्या तात्पुरत्या यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट केलेलं आहे. पुढे काही एखादी अंतिम यादीमध्ये परत पुनर्विचार करून त्या गोष्टी, कारण अंतिम यादीमध्ये आणखीन समजा सीटीईटीचा रिझल्ट असेल याही गोष्टी तिथं पाहिल्या जातील. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की जी काही प्रक्रिया चालत आहे पदोन्नती असेल किंवा इतर कोणत्याही, कारण आपल्याला माहिती आहे 2 वर्षाचा अवधी दिला आहे 2027 जास्तीत जास्त संधी देण्यासाठी आपण दरवर्षी 2दा ही प्रशासन टीईटीचं आयोजनही करते. जी पर्यायी असणारी सीटीटी याचे आयोजन होते. विद्यार्थी मित्रांनो ही माहिती आवश्यक आहे, कारण तुम्हाला आता इलत्या कारखाना म्हणजे सेवेत असणारे शिक्षक वर्ग किंवा सेवेत जाण्याची इच्छा बाळगत असणाऱ्या शिक्षकांसाठी ही जी चाललेली प्रक्रिया आहे टीईटीची लवकरात लवकर पात्रता धारण करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे अनेक अडथळे पार करून आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर सर्वात महत्वाचे तुमच्यासाठी बाब म्हणजे ही टीईटीची पात्रता धारण करणं आणि याच्यासाठी आपण ही बॅच सुरू केलेली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र शिक्षक वर्गांनी याचा लाभ घ्यायचा, व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून या जून-जुलै महिन्यामध्ये होत असलेल्या टीईटी मध्ये पात्रता धारण करण्याचं त्यांचं स्वप्न साकारेल. चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर थांबतो इथं. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.